आपण पाहत आहात BCCN न्यूज. संतापजनक. परप्रांतीय मजुराचा 5 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार. हतेडीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावरील मजुराने केलं कांड. पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्टेशनवरून नराधम आरोपीस केली अटक. बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून येथे कामावर असलेल्या एका परप्रांतीय 25 वर्षीय आरोपी मजुराने 5 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचे अपहरण केल्याची खळबळजनक तसेच संतापजनक घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे. बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून सॅम इंडिया या कंपनीने बांधकामाचे कंत्राट घेतलेले आहे. या बांधकामासाठी सॅम इंडिया या कंपनीने मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर आणले असून त्याच ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्थाही केली आहे. 28 जानेवारीला दुपारी 5 वर्षीय मुलगी एकटी असताना आरोपी संतोष ब्रिजपाल भुईया वय 25 वर्ष चरकिल जिल्हा पलामू झारखंड याने पीडित बालिकेला झोपडीत नेले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे सदर बालिकेच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर आरोपीने त्या चिमुरडीचे अपहरण करत तिला घेऊन थेट मलकापूर रेल्वे स्टेशन गाठले. संध्याकाळी चिमुरडीचे आईवडील कामावरून परतले असता त्यांना मुलगी दिसली नाही. परिसरात शोध घेतला तरीही तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे याची माहिती तात्काळ बुलढाणा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गजानन कांबळे यांनी सदर माहिती वायरलेसद्वारे संपूर्ण जिल्ह्याला देत सतर्क केले. तसेच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व माहिती घेतल्यानंतर कळाले की सदर मुलगी आरोपी संतोष भुईया याच्यासोबत जाताना दिसली होती. जिल्ह्यातील सर्व बस स्थानक आणि रेल्वे स्टेशनवर आरोपी व मुलीचा शोध सुरू करण्यात आला. शेवटी रात्री मलकापूर शहर पोलिसांनी तेथील रेल्वे स्टेशनवर आरोपी व मुलीला शोधून काढले. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी धाव घेत नराधम आरोपी व मुलीला ताब्यात घेऊन बुलढाणा येथे आणले. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार, अपहरण व पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस प्रथम 2 दिवसांची पोलीस कोठडी दिले व कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. तर पीडित मुलीस पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान शासकीय बांधकामासाठी आणलेल्या मजुरांचा विमा करणे नियमानुसार आवश्यक आहे. विम्यासाठी आवश्यक कागदपत्र असणेही मजुरांकडे गरजेचे आहे. मात्र आरोपी मजुराने अद्यापपर्यंत आपले आधार कार्ड सुद्धा बनवलेले नसल्याची गंभीर बाब या घटनेमुळे समोर आली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचा काम करणारी सॅम इंडिया ही कंपनी किती तत्पर आहे हे या भयंकर घटनेनंतर उघड झाले आहे.